आणि यानंतर मनोज जरांगे काय म्हणतात आपण थेट जाऊया जालन्यामध्ये। आतापर्यंत लय बारे तो भाजपला सत्तेवर बसले आणि तू व्हिडिओ टाकतो म्हणजे समाजाला आणि समाजाला मोजित नाही याचा अर्थ असा होतो देवेंद्र फडणवीस। मराठ्यांना न बोलणाऱ्याच्या वाटी सुद्धा पेटवण्यात वाट लावायला माणूस न राहिला देवेंद्र फडणवीस वाट लावायला। तुला कळत मी काय बोलतोय? आणि शिंदे साहेब याचा ऐकून बोलू नका, आमचा आणखीन तुमच्यावर विश्वास हो। तुम्ही बोलले माती करायला लागला जणू पायाने बैल उकरीचे तसं हो। आमचा आणखीन तुमच्यावर विश्वास आहे, तुमच्यावर लय विश्वास टाकलेला आहे। त्याचं ऐकून लय डंबरू वाजू नका। तुमच्यावर जर विश्वास उडाला ना तुमचा आता पतंग सापडायचा नाही, कोकण उडून गेलाय त्याचा तर इकडे तिकडे चिकन कुठं जाळी जुळीला गुतन, पण तुमचा पुढेच नाही टेकणार। तुम्ही विश्वास मराठ्याचा उडू देऊ नका। मी प्रामाणिकपणाने सांगतो, शिंदे साहेब तुम्हाला आडवं बोलत नाही। तुम्ही त्याचं ऐकून खाड्या खांदू नका। आणि सागरवाले साहेब व्हिडिओ नका टाकी जो तुम्हाला वाटलं का मी भिंतोडचं बंदुकीला मी चांगल्या बंदुकीला भेट नाही जरा आहे त्यात काढून बघा। या दट्टांबाईच्या बंदुकीला काय तो फुगे मारायची बंदुकी, फुगे फोडायची, पुढे फुगे फोडत होतात आणि ते लावला वाढदिवसातले बंदुकी मला दाखवता का तुम्ही? त्यातल्या 15 रुपये देतात आणि उडून टाकला असं वागू नये। माझ्या नादी उगत लागू नये, मी लयडपट माणूस। तुम्ही सगळ्या शहराची अंमलबजावणीची तयारी करा आणि मला हे लोक बघायला लागते मायबाप मानल्यावर, म्हणून मला या थोडा उशीर व्हायला लागलाय। जरा सबुरीना घ्या, तोवर जेवण करून घ्या। येणारे पण थोडं मागं पुढं होईल। मायबाप समाज मा पळतोय चलतो 20 किलोमीटर झाले, पाय सुजले त्यांचे। त्यांना जेवण खाऊन करणे त्यांच्यावर रगी नाही, एकाएकीच पळालेत। मी एकाएकच घोषणा केली तो याकडे यायचं म्हणून, तो लग मला भेटीची आवड लागली बघ। काउंटर लावून थांबू नको फक्त, मला यायचंच तो आहे। पण आता हे समाज लोक चाललाय, त्यांनी पांघराला काही आणला, मी पळलो ते बी पळाले। रात्रीतून ते सगळे पांघरून आणते, कपडे आणते, सकाळी पुन्हा निघत होतो आणि येत होतो आहे हा। आणि तुम्हालाही सांगतो आता, त्याला सांगितलं ते जागच आहे कुठं आले ती, आणि त्याला तुम्ही फक्त आता हायवे करू नका। हायवेने समाजाचं वाटोळ होईल। शेवटची निर्णायक बैठक झाली, फायदे निर्णायक जे व्हायचं असेल ते होईल। नसता मराठी येऊ नका मुंबई, मी नीट करून मागे येतो, शब्द आहे महातो मला। थोडं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून इतका रात्री मी महाराष्ट्राच्या समाजात सांगतो, तुम्ही काहीतरी निर्णय घ्या की न येण्यात। तुम्ही आल्यावर मी अडचण होणार, मी आधीच सांगतो तुम्हाला। मला 2-4 जणांना जाऊ द्या, सगळ्या सोयऱ्याचं बोलायलाच घेऊन येतो, पण तुम्हाला इतक्या जणांना इतका धाक भरवतो, मला 2 काठ्या लागल्या तर चालत्या। तुमच्या अंगावरचा वळ मी नाही बघू शकत मराठी। मग मराठा जर बिथरला तर राज्यात येणार नाही 2-3 वर्ष, इतका अवघड। मराठी राज्यात नीट वातावरण ठेवणार नाही, म्हणून तुम्ही जर थांबत असले तर बरं। नाही तर तिथं काय 10 मराठी गेले काय तरी कोटी आहे, आणि कोटी गेले काय तरी तेवढेच आहेत, कारण त्यांनी आजमावले। त्यांनी हे लाख आले तरी मागचे कोटी उठते, आणि बाकीच्यांचं तसं नाहीये। बाकीच्यांचं कसं जेवढे गेले तिकडे तेवढेच उठते, मागचं कोणीच उठते। तसं आपलं नाही, आपला घराघरातला माणूस टीव्हीकडे डोळ्या लावून बघतो, आपल्या पोराला काही झालं की इकडे लगेच सुरू करतो राज्य। मी आता नाही का 6 दिवस उपोषणात दिवशीत पडलो, पुरं राज्य बदल करून टाकलं येणे। टकोऱ्यावर घेतलं पुढे गाड्या घोड्या डांबऱ्या डोंबऱ्या इतके करायला लागलेत मराठी। मला वाटतं तुम्ही थांबलं तर बरोबर, म्हणजे मला मोकळा श्वासाने जात त्याचा ना कार्यक्रमच लावतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।